नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे. तर 2017 पासून ते 2024 पर्यंतचे आपण मॅथ्स आणि रिजनिंगचे पेपर ॲनालिसिस आपण अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिक्सने आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न बघू काय आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काय 2021 मधील मॅथ्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पहिला प्रश्न बघा काय आहे, कोणकोणते प्रश्न याच्यामध्ये आले होते. आता बघा काय पहिला 71 नंबरचा क्वेश्चन. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिरात 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती. म्हणजे काय याच्यामध्ये म्हणताय बघा, म्हणजे प्रत्येक पायरीवर त्या पायरीच्या संख्या एवढी फुले, म्हणजे पहिल्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3, असं 24 पायरीवर 24 फुले ठेवली. आता तुम्हाला माहिती आहे 1 ते म्हणजे नैसर्गिक 1 ते 24 क्रमागत काय नैसर्गिक संख्येची बेरीज जर काढायची म्हणजे आपण सूत्र कोणतं वापरतो, n×n+1 डिवायडेड बाय काय 2 वापरतो. आता याच्यामध्ये शेवटचे किती 24, n म्हणजे काय शेवटची संख्या असते. याच्यामध्ये बघा 24 × n×1 म्हणजे 24 अधिक 1 25 भागिले 2 2 12 24 25 गुणिले 12 जर केलं तर किती येत आहे, 25 गुणिले 12 किती येत आहे बघा. आता 25 10 250 जर 25 10 250 आणि हे 25 2 50 म्हणजे 25 गुणिले 12 केलं तर आपल्याला 300 येते. आता याच्यामध्ये बघा किती आलं आहे 300 आलं आहे. पण त्यांना त्याच्याजवळ काय त्यांना बघा पुढं 9 फुले वाहिलेत आणि त्याच्यात 17 शिल्लक आहेत. म्हणजे 17 अधिक 9 एकूण फुले किती 26. आता ह्याच्यामध्ये 300मध्ये ॲड केले तर 300 अधिक 26 किती येतं आहे 326. म्हणजे त्याच्याजवळ एकूण फुले किती होती 326. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय याच्यामधला, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे कणकरून उभा आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 किमी प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किमी प्रवास करतो. तर आता त्याच्या तोट कोणत्या दिशेला आहे. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला बघतोय कुठं उत्तरेकडे बघतोय, उजवीकडे वळतो आणि 30 किमी म्हणजे उजवी बाजू या बाजूला वळतो आणि 30 किमी प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किमी प्रवास करतो. डावी बाजू वरती 20 किमी प्रवास करतो. नंतर काय पुन्हा उजवीकडे वळतो आणि 40 किमी प्रवास करतो. पुन्हा उजवीकडे 40 किमी आणि परत काय पुन्हा उजवीकडे वळतो आणि 35 किमी. नंतर खाली उजवी बाजू कुठे दक्षिण दिशेला आहे खाली येणार आहे. म्हणजे इथं हे ऑलरेडी 20 आहे आणि इथं खाली 15 म्हणजे एकूण 35 झालं. तर आपल्या विचारलं काय त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला आहे दक्षिण दिशेला. ऑप्शन क्रमांक 4 आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन 2021च्या पेपरमध्ये आलेले होते. आता याच्यामध्ये 73 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्याय तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांना अनुमान दर्शवणारे आहे. म्हणजे जे तिसरे विधान आहे ते अगोदरच्या 2 विधानाचे अनुमान असणार आहे. आता असे पर्याय आपल्याला आता तसा हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केला आहे तर याच्यामध्ये आपल्याला 2 आन्सर येतात. याच्यामध्ये 2 आन्सर येतात. कुठलं ड क अ आणि ई ड अ. का 2 आन्सर येते ते बघू. आता त्याच्यामध्ये बघा तिसरे विधान अगोदरच्या 2 विधानांना अनुमान दर्शवणारे आहे. आता याच्यामध्ये ड काय म्हणते बघा, अमित क्रिकेट खेळतो. अमित क्रिकेट खेळतो हा अमित आहे आणि हा क्रिकेट खेळतो. आणि क काय म्हणते कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. आणि अ काय म्हणते अमित मुलगा आहे. अमित मुलगा आहे म्हणजे अमित मुलगा आहे म्हणून तो क्रिकेट खेळतो आणि मुलगी जर असती तर क्रिकेट खेळत नाही म्हणून हे पण बरोबर आहे. आता 4 नंबरचा ऑप्शन काय आहे बघा. 4 नंबरचा ऑप्शन काय आहे याच्यात ई बघा काय म्हणते जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. आता जी सर्व क्रिकेट खेळतात ती काय मुले आहेत. ड काय म्हणते अमित क्रिकेट खेळतो कारण तो मुलगा आहे. आणि अ काय म्हणतोय अमित क्रिकेट खेळतो कारण काय अमित मुलगा आहे. अमित मुलगा आहे.
त्याच्यामुळं हे पण बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 4 आपलं बरोबर असायला पाहिजे होतं, पण आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. याच्यामध्ये जर पुढचा प्रश्न बघितला आपण तर 74 नंबर बघा. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी इंग्रजी उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण झाले. तर आपल्याला दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय 40 विद्यार्थी गणितात 40 विद्यार्थी उत्तीर्ण आणि इंग्लिशमध्ये किती 60 विद्यार्थी उत्तीर्ण. आता ही उत्तीर्णांची संख्या आहे. मग अनुत्तीर्ण किती असतील 60 गणितात आणि इंग्लिशमध्ये किती असतील 40. दोन्ही विषयात 60 अधिक 40 किती होते 100. हे दोन्ही विषयात 100. आता पुढं बघा 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. आता 8 विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. आता याच्यामध्ये बघा दोन्ही जर कॉमन केलं याच्यामध्ये 60 आहेत आणि याच्यामध्ये 40 आहेत. म्हणजे गणितात कॉमन, आता कॉमन संख्या याच्यामध्ये 100मधून 8 जर गेला आपण 92. आता बघा 60 दोन्हीत कॉमन 8 जर घेतला आपण याच्यामध्ये 60मधून 8 वजा केलं तर किती 52. म्हणजे 52 अधिक 8 60 येते आणि इथं 40 म्हटल्यावर इथं 8 वजा केले तर किती 32 येते. 32 अधिक 8 किती म्हणजे 40. म्हणजे आपल्याला विचारलं काय उत्तीर्णांची संख्या विचारली. उत्तीर्ण किती दोन्ही विषयात तर 8 विद्यार्थी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे. एका वृत्तावर 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. आता विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शनमध्ये बघा ट्रिक्सने कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणार. ट्रिक्सने म्हणजे लवकरात लवकर जेवढे बिंदू दिले त्यापेक्षा एक किती 8 बिंदू दिले त्यापेक्षा एक कमी घ्यायचा. म्हणजे काय n/n-1 डिवायडेड बाय 2 करायचा. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. जेवढे किती बिंदू 8 दिले त्यापेक्षा एक कमी 7 भागिले 2 करायचे. बे चौक 8 आणि 7 गुणिले 4 7 चौक 28. म्हणजे 28 हे आपलं आन्सर असणार आहे. किती रेषा काढता येतील एकूण 28. म्हणजे जेवढे आपल्याला बिंदू दिलेत त्याच्यामधले त्याच्यापेक्षा एक बिंदू कमी घ्यायचा आणि डिवाइड बाय 2 करायचे. त्याच्यामध्ये आन्सर आपल्याला येऊन जातो. आता पुढचा प्रश्न बघा काय. पुढचा याच्यामधला प्रश्न याच्यामध्ये काय बघा नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिट. एका दिवसात किती जाते 5.5 मिनिट. मग 24 तासात किती जाईल. आता एका दिवसातच 24 तास असते. आता 5 म्हणजे किती सेकंद आपल्याला सेकंदामध्ये काढायचे. आता 5 मिनिट आहे. एका मिनिटात किती सेकंद 60. म्हणजे 5 मिनिटात किती 300 आणि वरचा अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंद. म्हणजे 24 तासात किती 330 सेकंद हे काय पुढे जाता येतात. 24चे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. दर तासाला म्हणजे 24 तासात किती 35 गुणिले 24 जर केला आपण किती 24 वजा 120 12 24 ते 72 आणि 10 82 84 म्हणजे 840 सेकंद हे मागे पडते. आता पुढं बघा दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्या दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ 2च्या घड्याळापेक्षा किती मिनिट पुढे असेल. आता सकाळी 8 ते रात्री 12पर्यंत एकूण तास किती होते बघा. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 एकूण 12 तास आणि वरचे हे 4 तास 12 आणि 4 16 तास. आता एकूण यांच्यामध्ये सेकंदाचा फरक किती पडलेला आहे 840 अधिक 330. 840 अधिक 330 0 हे 8 आणि 2 9 11 म्हणजे हे काय 24 तासात 1180 सेकंद एवढा फरक पडला आहे. तर किती आपल्याला एकूण तास किती काढायचे 16 तास. 16 तासात किती सेकंद. तर 16 गुणिले 1180 भागिले जर 24 केला आपण काय 8 त्रिक 24 8 दोन्ही 16 3 त्रिक 9 राहिले 2 3 त्रिक 9 राहिले 2
तीन काय 3 सत्ता 21, 3 8 21, 3 9 27. याच्यामध्ये आपल्याला बघा याच्यामध्ये काय किती 35 गुणवले आपण हे दर तासाला 35 सेकंद आहे ना. 35 गुणवले जर 24 केला आपण 24 4 25 0 8 2 4 3 12 2 14 0 हे 15 0 8 आला 2 3 6 आणि 7 म्हणजे बरोबर आहे आपलं. यांची बेरीज 840 येते. म्हणजे हे एका दिवसात किती 840 हे सेकंद मागे पडतं आहे. म्हणजे 24 तासात 840 आणि हे किती पडत होतं आपलं 330 एका दिवसात. 840 अधिक 330 यांची बेरीज बघा हे 0 7 आणि 1170 येते. आपण किती येत होतं 1170. आता बघा 24 तासात 1170 तर 16 तासात किती तर बघा 1170 गुणुले 16 भागिले 24 जर केला आपण 8 त्रिक 24 8 2 16 3 त्रिक 9 राहिले 2 3 9 27 39 गुणुले 2 किती 78 म्हणजे 0 780 सेकंद. आपल्याला विचारलं काय आपल्याला विचारलं की पुढच्या किती मिनटामध्ये विचारलं मग किती आपल्याला आले 780. एका मिनटात किती सेकंद असते कारण हे 60 नका बघायचं कारण सेकंदात आलं बाकी 60 करायचं म्हणजे आपल्याला मिनटात येऊन जातो. हे 0 आणि 0 कॅन्सल 6 1 6 आणि 6 13 78 म्हणजे आपलं काय 13 मिनिट यायला पाहिजे. किती मिनिट 13 मिनिट पुढे असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा याच्यामधला पुढचा प्रश्न काय आहे 77 नंबरचा. दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या विनाकृतीने दाखवता येईल. शिक्षक लेखिका आणि विवाहित व्यक्ती. आता याच्यामध्ये बघा जर विवाहित व्यक्ती घेतला आपण तिथं विवाहित व्यक्ती शिक्षक म्हणजे शिक्षक हे विवाहित असू शकतात विवाहित व्यक्ती असू शकतात आणि लेखक. आता काही शिक्षक हे विवाहित व्यक्ती असू शकतात आणि काही शिक्षक हे काय आपलं लेखक पण असू शकतात. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला वेन आकृती यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 नंबर. आता पुढचा प्रश्न बघा याच्यामधलाच काय हे संख्या याच्यामध्ये काय ABCD वरचा आपल्याला हे प्रश्न आलेला आहे. जर A बरोबर 1 B बरोबर 2 C बरोबर 3 म्हणजे काय आपल्याला नंबर दिलेत A 1 नंबरला B 2 नंबरला C 3 नंबरला Z 26 नंबरला. आता गॉडफादरसाठी कसा शब्द वापरायला आपल्याला विचारलं आहे. तर याच्यामध्ये बघा कॉमन काय दिसतं कॉमन फॅक्टर पहिले 2 कॉमन आहेत. त्याच्यामध्ये पहिले 2 कॉमन आहेत. शेवट 5 18 5 18 इथं पण 5 18 आहे इथं 5 18 आहे 5 18 आहे. आता इथं 18 18 18 18 आपल्याला दिलेलं आहे म्हणजे हा कॅन्सल झाला काय कारण इथं 5 नंबरला आहे 5 18 पाहिजे. आता याच्यामध्ये बघा अजून काय कॉमन आहे 6 4 6 4 इथं कॉमन आहे इथं 4 6 इथं 4 6 आहे इथं 4 6 इथं 4 6 बघा 4 नंबरला काय आहे बघा GODF या F नंबरला म्हणजे 4 नंबरला 6 यायला पाहिजे म्हणजे इथं हे 6 आहे बरोबर आहे. इथं 4 नंबरला 6च आहे इथं 4 नंबरला इथं 4 दिलेले बघा म्हणजे हे चुकीचं म्हणजे हे कॅन्सल झालं. आता याच्यामध्ये आपल्याला काय 3 आणि 4 मधले चूज करायचे. आता याच्यामध्ये बघा 3 मध्ये याच्यामध्ये कॉमन काय 7 15 4 6 7 15 4 6 इथपर्यंत कॉमन आहे इथपर्यंत कॉमन आहे. आता 8 5 18 8 5 18 8 5 18 ही पण कॉमन आहे. आता मधलं कुठं 4 6 10 हे 4 6 10 आणि 4 1 20 येते म्हणजे 4 काय 4 नंबरचं म्हणजे 2 10 आणि इकडं काय 1 20. 5 नंबरला काय बघा 5 नंबरला 2 2 4 1 आहे म्हणजे 1 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आहे इथं 1 आहे. इथं 5 नंबरला एचा काय आपण एसाठी 1 वापरतो म्हणजे ते 1. ऑप्शन क्रमांक आपलं 4 आन्सर बरोबर यायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा काय खाली बघा
79 नंबरचा. खालील प्रश्नात 1 आणि 2 ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठेवा. 1 आणि 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तरे निश्चित करा. आता 1 आणि 2 मध्ये जी माहिती दिली आहे ती सत्य धरून आपल्याला अचूक उत्तर निश्चित करायचे. आता श्रीहरी आगीत मारले गेले आणि कंपनीमध्ये आग लागली. आता परिणाम बघा, 1 हा परिणाम आहे आणि 2 त्याचे प्रमुख कारण आहे. आता श्रीहरी आगीत मारले गेले, पण आपल्याला असं दिलेलं नाही की ती कंपनीमध्ये आग लागली म्हणूनच मारले गेले. त्यामुळं याच्यामध्ये 1 परिणाम आहे, 2 त्याचे कारण प्रमुख कारण आहे, हे चुकीचं आहे. 2 हा परिणाम आहे आणि 1 त्याचे प्रमुख कारण आहे, हे असूच शकत नाही. कारण काय आपल्याला दिलेलं नाही, स्पष्ट दिलेलं नाही की श्रीहरी कंपनीत आग लागलेली म्हणूनच काय मारले गेलेले आहेत, म्हणजे हे पण चुकीचं आहे. 2 हा परिणाम आहे परंतु 1 हे त्याचे प्रमुख कारण नाही, हे पण आपण सांगू शकत नाही. वरीलपैकी एकही बरोबर नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. पुढचं बघा प्रश्न काय. आता हा प्रश्न 80 नंबरचा प्रश्न बघा काय. याच्यामध्ये आपल्याला 343 विसंगत ओळखायचं आहे. विसंगत 343, 324, 13, 33, 75, 10, 48 आणि 64. आता याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं, 343 कशाचा 7चा घन आहे, 324 काय 18चा वर्ग आहे, 33, 75 काय हा 15चा घन आहे, 15चा घन आहे. परत 10 चा 48 हा काय 22चा घन आहे आणि 64 हा काय 4चा घन आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळे घन विचारलेत, फक्त आपल्याला 324 याचा वर्ग विचारला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता याच्यामधला पुढचा प्रश्न काय आहे बघा. नीरजने 59 किमी अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर 10 किमी वेगाने पार पडले. पुढील 20 किमी अंतर 12 किमी वेगाने 12 किमी वेगाने व राहिलेले 20 किमी अंतर 15 किमी वेगाने कापले. तर नीरजचा संपूर्ण 60 किमी अंतराची प्रवासाचा सरासरी वेग आपल्याला विचारलेला आहे. काय संपूर्ण काय प्रवासाचे सरासरी वेग. आता याच्यामध्ये एकूण अंतर किती आहे बघा, 60 किमी. त्याने पहिलं 20 किमी की 10 किमी वेगाने, पहिलं 20 किमी अंतर ताशी 10 किमी वेगाने, म्हणजे की 20 किमी अंतर 10 किमी वेगाने, प्लस जर याच्यामध्ये केलं पुढील 20 किमी अंतर 12 किमी, म्हणजे पुढील 20 किमी अंतर 12 किमी वेगाने आणि त्याच्या पुढील 20 किमी अंतर 15 आहे, त्याच्या पुढील 15 ताशी वेगाने. आता याच्यामध्ये कॉमन जर आपण 20 काढलं तर बघा याच्यामध्ये काय राहतं आहे, 1/10 अधिक 1/12 अधिक 1/15. म्हणजे आपण याच्यामध्ये बघा 1/10 आपल्याला कॉमन काय आलं, 20 आलं तर कॉमन. याच्यामध्ये 1/10 अधिक 1/12 अधिक 1/15 1/15. आता याच्यामध्ये बघा यांचं काय आपल्याला छेद यांचा समान करायचा. तर गुणुले 6 इथं केलं तर 60 होतं आहे, गुणुले इथं 5 केलं तर 60 होतं आहे, इथं 4 केलं तर 60 होतं आहे. म्हणजे यांची बेरीज केली तर वरी काय 6. म्हणजे जेवढं आपण छेदानं गुणलं तेवढं वरी आपल्याला अंशाला पण गुणायचं असते. मग वरी 6ने गुणलं 6 अधिक इथं वरी 5ने गुणलं तर इथं अधिक 5 आणि वरून 4ने गुणलं तर अधिक 4. 6 आणि 4 10, 6 आणि 4 10 आणि 5 15, खाली किती 60, म्हणजे 15/60 गुणवले किती इथं 20 येईल आपण, कारण 20 कॉमन काढले. 20 × 21 20 त्रिक 60 आणि 3 × 3 3×5 15. आपल्याला काय एकूण सरासरी वेग विचारलेला. आपण एकूण अंतर किती, एकूण अंतर 60 आहे, भागिले किती 5 करायचं, 5 × 5 5 12 60. म्हणजे काय एकूण सरासरी वेग किती 12 ताशी 12 किमी आला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे, 12 किमी प्रति तास. आता याच्यामधला पुढचा प्रश्न बघा काय. याच्यामध्ये नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते. नेहा किती दिवसात करते, 6 दिवसात. रेखा तेच काम, रेखा तिथं नेहा म्हणजे येण आपण आणि रेखाला 18 दिवसात पूर्ण करते. जर दोघींनी एकत्र काम केले असतं तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागले असते. आता याच्यामधले कॉमन बघा 6 आणि 18मध्ये 18 जर कॉमन घेतले, 6 त्रिक 18 आणि 18 × 18, त्याला 4ने भाग झाला 4. आता 18/4 जर केलं, 4 × 16 राहिले 2, 0 घेतला, 4 × 25 4.5 दिवस.
म्हणजे काय 4.5 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता याच्यामधला पुढचा प्रश्न बघा काय आहे. याच्यामधला पुढचा प्रश्न बघा काय आहे. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 आणि 1890. म्हणजे 1800 सरळ व्याज दिले आणि चक्रवाढ व्याज किती 1890. तर ती रक्कम जशी किती दराने ठेवली होती. आपल्याला व्याजदर विचारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की सरळ व्याज काय प्रत्येक वर्षी सारखं असते. फक्त चक्रवाढ व्याज वाढत जाते. आता आपल्याला 2 वर्षाचं 1800 दिलेलं आहे. काय सरळ व्याज म्हणजे एका वर्षात किती याच्या निम्मच असणार, कारण सरळ व्याज प्रत्येक वर्षी वाढत जाते. म्हणजे सारखंच असते, प्रत्येक वर्षी सारखंच असते सरळ व्याज. 2 वर्षाचं 1800 दिलं आहे म्हणजे 1 वर्षाचं आपल्याला किती 900 असणार आहे. आता याच्यामध्ये जर 1 वर्षाचं सरळ व्याज 900 असेल आणि चक्रवाढ व्याज किती दिलेलं आहे, चक्रवाढ व्याज दिलेलं आहे 1890 2 वर्षाचं. म्हणजे हे 900 आणि पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि हे पुढं 990 हे चक्रवाढ व्याज. आता बघा 900 वर 90 म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आपण 900 वर जर 90 असेल तर 100 गुणिले 100 काय 100 वर किती, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल केले, 9 1 9 9 10 90 म्हणजे 10% आपला व्याजदर असायला पाहिजे. 10 ऑप्शन कुठे आहे 1 नंबरलाच आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपला आन्सर असणार आहे. आता खालचा 84 नंबरचा प्रश्न बघा. 84 नंबरचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. आता कोणता पर्याय उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. आता अशा प्रकारचं बघा काय 5/8 आहे, 9/13 आणि 11/17. आता याच्यामध्ये बघा आपल्याला जर पॉईंटमध्ये उत्तर जर आणायचं नसेल तर याच्यामध्ये 2 शून्य एक्स्ट्रा वाढवा. याच्यामध्ये 2 शून्य वाढवले, याच्यामध्ये 2 शून्य वाढवले. आता बघा 8 सकून 48 2 राहिले आणि 8 2 16 इथं 62 आले इथे. आणि ह्याच्यामध्ये बघा 13 सख 88 आणि किती राहिले 12. 88 90 म्हणून 78 गेले किती राहते 78 2 80 तर 90 म्हणजे 12 आणि वरचं शून्य म्हणजे 120. आता 120ला जर 13 भागला 13 91 13 4 वर्ष 9 17 वर्ष म्हणजे 169 येते इथं. आणि 11ला जर भागलं 13 5 85 आणि 13 सख 102 येते ना, 13 सख 102 हां बरोबर आहे 102. मग राहिलं किती 8 आणि 17 सख 102 येते हां. मग 6 येतं 102 110 मधून 102 गेले 8 राहिले. 17 चौक 68 इथे 64 येते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय उतरत्या क्रमानं मान्य करायची. म्हणजे सर्वात मोठा अगोदर येणार. सर्वात मोठा कोणता आहे 900/13 म्हणजे 913 अगोदर असणारा पर्याय कुठला आहे 1च नंबर पर्याय 3 नंबरचा. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा बघा प्रश्न काय आहे, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल. आपल्याला प्रवेश शुल्कामध्ये जे बदल विचारला आहे याच्यामध्ये बघा कन्सेप्ट काय. आता सुरुवातीला प्रवेश शुल्क 100 होतं समजा 100% आणि प्रवाशांची संख्या पण 100% होती. असं पण अजून करायचं. 100 गुणिले 100 किती येते 10,000. किती 10,000. आता काय 35%ने कमी केले प्रवेश शुल्क आधी 100% होतं, आता 35% कमी केले. 100चे 35% जर कमी केले आपण 35%ने जर कमी केलं तर किती राहते बघा. म्हणजे 100मधला जर 35 गेले तर किती राहते 65. म्हणजे 65 इथं गुणिले काय करायचं आणि पुढं हे 40%ने प्रवाशांची संख्या वाढली 140. म्हणजे 100चे 40% तर काय 140ने वाढले. तर 140 गुणिले 65 करा. 140 गुणिले 65 जर केलं आपण तर किती येते बघा. हे शून्य आहे तसं राहून द्यायचं. 14 पंचे 70ला 0 8 आले 7. 14 7 84 7 किती 91 9100. आपण अजून किती केलं तर
10,000 होतं. म्हणजे आपलं 100% प्रवेश शुल्क आणि 100 प्रवासी होते. म्हणजे 10,000 बरोबर किती 9,100 म्हणजे किती कमी आहेत? 900 कमी आहेत. गुणिले आपल्याला टक्केवारीमध्ये जर काढायचं म्हणलं बघा, हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कॅन्सल आणि हे 0 कॅन्सल म्हणजे किती 9% आपलं काय कमी झाले. 9% कमी झाला. किती 9% उत्पन्नात काय कमी झाले. उत्पन्न आपलं 9% कमी झाले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 2021 मधले संपूर्ण म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंगचे प्रश्न अतिशय आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असे आपण सांगितलेले आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि हा व्हिडिओ प्रत्येक तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. सर्वांना धन्यवाद.